नेते आपण सर्व शेतकरी संघटने विविध शेतकरी संघटना आज ऊसाच्या भावासाठी म्हणजे आपल्याला यांनी पहिली उचल 2800 रुपये दिलेली आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व कारखान्यांनी 3000 प्लस पहिली उचल दिलेली आहे. तरी त्या आपल्यालाही आपल्या या कारखान्याने एडिश्वर कारखान्याने 3000 पहिली उचल द्यावी यासाठी सर्वजण आम्ही इथं आंदोलन करण्यासाठी आलेलो आहेत. कारण प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला असंच आपलं भांडून लढून कारखाना बंद पाडून यांच्याशी ही करून आपल्याला भाव घ्यावा लागतंय आणि कुठल्याच कारखानदाराला म्हणजे घाम फुटाणा झाला शेतकऱ्याच्या बाबतीत ही शोकांतिका मोठी आहे की त्याला आंदोलन करावं लागतंय. आता कारखान्याला वाटतंय आम्ही ऊस नेतो म्हणजे आमच्यावर उपकार करताव, पण आम्ही ऊस तुम्हाला देतो म्हणजे तुमचा कारखाना चालतंय ना. कारण या कारखान्याची अवस्था अशी झाली ही कारखाना म्हणजे या बार्शी तालुक्याला 7.5 आहे. पहिल्यापासून कारखाना चालू झाला 10-15 हजार रुपये आमचे घेतले पहिल्यांदा, ती बुडाले, पुन्हा शेतकऱ्याची ऊस बिलं बुडवली आणि आता चालू केलाय तर त्या ऊसाला बी योग्य भाव नाही. म्हणजे शेतकऱ्यानं काय करायचं, ऊस घालायचा आणि गप्पत बसायचं. तर आज या प्रशासनाला किंवा या कारखान्याच्या प्रशासनाला सांगणं आहे, जर तुम्ही पहिली उचल आजची आज 3000 जाहीर नाही केली आणि पहिला फरक 200चा दिला नाही तर आम्ही आता ह्याच्या गेटवर बसलेलो आहे. जर आम्ही गेटच्या आत जर गेलो तर पुन्हा महागारी यायची आमची बी शाश्वत नाही. त्या हिशोबाने आम्ही आलेलो आहे. कारण मी शेतकरी आहे, माझा बी ऊस आहे आणि ह्यांच्यात तोडीसुद्धा नाहीत. हे म्हणते 10 किलोमीटरच्या आत तोड नाही. म्हणजे ह्यांनी लिहून द्यावं मग पहिल्यांदा सगळ्या कारखान्यांनी नियम करावं की आम्ही 10 किलोमीटरच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तुम्ही ऊस लावू नका. कारण ह्यांचं तोडीवाल्याचं लेबरचं ह्यांचं आहे ना, त्यांना किती पैसे द्यायचे ह्या दोघांच्या मध्ये आमच्या शेतकऱ्याला कशाला पिसलं जात आहे. आमचा ऊस वाळून चाललाय जवळच्या कारखान्याचा तरी तोडी नाहीत अजून. मग तुम्ही नियमच करा ना, तुम्ही ऊस लावू नका म्हणून. त्यामुळे अजून एकदा सांगतोय, लवकरात लवकर शेतकऱ्याचा ऊस योग्य वेळी न्या आणि योग्य भाव त्याला द्या. 3000ची उचल आजची आज जाहीर करा, नाहीतर आम्ही आत घुसल्यानंतर लवकर बाहेर येणार नाही. एवढंच सांगतो. जय जवान जय किसान.